जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतात। आम्हा हरीच्या दासा काही भय नाही। समोरची बसलेली मंडळी ते काय महाराज बडेबोच्या कीर्तनात थोडीच बसलेली होती। आमच्या कीर्तनात रामकृष्णारे म्हणले की लगेच सम टाकतात, बुवा जवळ येईल अहो काय काय असे झोपळ्या सतनी सकीर्तनाला नि सकीर्तनाला चला म्हणलं की घोरण्याच्या डोळा लावून चालतात तिथूनच। आणि तर रामकृष्णारे म्हणलं की सम टाकतात। त्याला जर म्हणाल ओ झोपू नका ओ बुवा तोंड सांभाळा, मी काय झोपत होतो काय म्हणले, डोळ्यातून झोप जाऊ नये म्हणून डोळे लावून बसलोय विठाला विठाला। असे झोपळे नव्हते महाराज, असे सतर्क होते जगद्गुरु तुकोबार प्रकांड पंडित रामेश्वर भट्टासारखे। एका पंडितांनी सांगितलं महाराज तुम्ही छाती ठोकपणे सांगता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, हे आम्हाला काही पटत नाही म्हणले। या जगामध्ये अनंत प्रकारच्या भीतीत समोरच्या पंडितांनी विचारलं काही भरतुरारीचं नीती शतक वाचलं का म्हणले। ते म्हणले महाराज सगळंच वाचलंय का, पण तुमची शंका सांगा। पाहिले पुराणे धांडोळेले दरुशाने, पाहिले पुराणे धांडोळेले दरुशाने, पाहिले पुराणे वेदाचा तो अर्थ सगळंच पाहिलंय आम्ही। 1000 पारायण भागवताचे महाराज माऊलीचे तिथे केले, ज्ञानेश्वरीचे भागवताचे। पण तुमचं काय म्हणणं आहे, कीर्तनात चर्चा सुरू झाली। ते पंडित म्हणले महाराज अनंत प्रकारच्या भीती या जगामध्ये आहेत आणि तुम्ही म्हणता भीती नाही, आम्हाला पटत नाही। पहिली भीती या जगामध्ये आहे भोगे रोग भयम, प्रत्येकाला रोगाची भीती आहे। एक महाराज तो कोरोना नावाचा आजार आला तर काय त्यांनी फटफजिती केली सगळ्या जगाची। मुंबईचे माणसं आले की घरी जेवून देत नव्हते। आमच्या त्या नगर भागामध्ये एक जावई आला, त्याला 14 दिवस तिकडे झाडालाच बांधून ठेवला विठाला विठाला। गावाकडे महाराज रस्ते सुद्धा खोदून टाकले, गाडी जरी आली तरी येऊ द्यायची नाही। एका आजाराने एवढं बेजार केलं महाराज, करोडो लोक गेले नाही का। असे किती आजार आहेत महाराज, शास्त्रज्ञ सांगतात 72,000 रोग या जगामध्ये निर्माण होऊ शकतात। किती 72,000 शरीर रोगाचे भांडार। अलग लक्षात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते शरीर तर रोगाचं भांडारच आहे। किती आजार निर्माण होतील काही सांगता येत नाही। भोगे रोग भयम, कुणाला भीती तुकोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये जास्त भोग त्याच्या जीवनामध्ये मोठमोठाले रोग। सुगंधम वनिता वसनम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमंचैव भोगाष्टकमुदाभृतम। 8 प्रकारचे भोग आहेत, 8 प्रकारचे भोग आहेत। त्या 8 प्रकारचा जर भोग घेतला तर अनंत प्रकारचे रोग या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात। पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्याचं खंडन करता समोरच्या पंडिताचं, अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेले गे माये, किती वो शिकवाल मज वेणू वेळा, किती वो शिकवाल मज वेणू वेळा। आम्हाला मात्र महाराज त्या भोगातून आम्ही रममान होत नाही। देवासाठी घेऊन